नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीपी मुंबई पोलीस भरती 2024 तर्फा आज 25 ऑगस्टला सीपी मुंबईचं आज ग्राउंड झालं विद्यार्थ्यांचं. तर ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड झालं तर त्यांचाच अनुभव मी तुम्हाला ग्राउंडच्या अंदरचा या ठिकाणी सांगणार आहे की मुलांना ग्राउंडच्या अंदर किती वेळपर्यंत बसून ठेवलं जात आहे, त्याचबरोबर किती वाजता तुम्ही रांगेमधले लागले तर किती वाजेपर्यंत तुमचं ग्राउंड होणार आहे आणि एका डिटेलला आज मुलांना किती मार्क्स या ठिकाणी पडत आहे. ठीक आहे, 50 पैकी मुलांना या ठिकाणी किती मार्क्स पडत आहे, किती मुलं या ठिकाणी कटत आहे, किती मुलं या ठिकाणी बाहेर होता. तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्हाला कोणकोणत्या चुकांनी करायच्या आहे, कोणकोणत्या गोष्टीचं तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे, त्याचबरोबर डॉक्युमेंट या ठिकाणी कोणकोणते लागत आहे. तर संपूर्ण ग्राउंडच्या अंदरची प्रोसिजर मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला या ठिकाणी कोणत्या बॅचमध्ये रांगेमध्ये लागावं लागणार आहे आणि कोणकोणत्या चुकांनी करायच्या आहे, तुम्हाला कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे, तर संपूर्ण माहिती सांगणार आहे की 25 ऑगस्टला सीपी मुंबईचा ग्राउंड कशा प्रकारे झालं याबद्दल. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोकरी लाईन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून सीपी मुंबई पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड या ठिकाणी सकाळी ज्यांची बॅच आहे तर सकाळी 5 वाजताची बॅच आहे. तर ज्या विद्यार्थ्यांची सकाळी 5 वाजताची बॅच आहे तर ते मुलं रात्री 4 वाजतापासून त्याचबरोबर 3 वाजतापासून 5 वाजतापासून त्या ठिकाणी रांगेमध्ये लागत आहे. ठीक आहे, जे मुलं जेवढ्या लवकर रांगेमध्ये लागणार आहे, जे लवकर गेटच्या अंदर जाणार आहे, त्यांचा ग्राउंड एकदम फास्टमध्ये त्या ठिकाणी होणार आहे आणि जेवढे तुम्ही या ठिकाणी लेट जाणार आहे तेवढं लेट तुमचं या ठिकाणी ग्राउंड होणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि सकाळीची जी बॅच आहे ते सकाळी 5 वाजताची बॅच आहे. तर तुम्हाला सकाळी 5 वाजताच्या बॅचमध्ये ज्या विद्यार्थी मित्रांनो रांगेमध्ये लागायचं नाही आहे. जर समजा तुमचा रिपोर्टिंग टाईम सकाळी 7चा असेल, 9चा असेल, 11चा असेल, 2चा असेल, ठीक आहे, तर काय होणार आहे, तुम्ही 5च्या बॅचमध्ये रांगेमध्ये लागले, तुम्ही सकाळी 7 वाले, 9 वाले, 11 वाले, 2 वाले, तर काय होणार आहे की तुम्हाला पोलीसवाले तिथून बाहेर करणार आहे आणि तुम्हाला एकच सांगणार आहे की तुमच्या रिपोर्टिंग टाईमवर तुम्ही हजर राहा. ठीक आहे, तर अशा कंडिशनला तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा रिपोर्टिंग टाईम सकाळी 7, 9, 11 आणि 11चा असेल तर तुम्ही या ठिकाणी 10 वाजता जर तुम्ही रांगेमध्ये लागले, 11 वाजता जर रांगेमध्ये लागले तर जास्त लेट तुमचं या ठिकाणी ग्राउंड होणार आहे. तर तुम्हाला रांगेमध्ये किती वाजता लागायचं ते तुम्हाला सांगून देतो. तुमचा रिपोर्टिंग टाईम सकाळी 7चा असेल, 9चा असेल, 11चा असेल तर तुम्ही सकाळी 6 ते 7 वाजता रांगेमध्ये लागा, कारण की सगळे मिक्समध्ये या ठिकाणी रांगेमध्ये लागत आहे 6-7 वाजता सकाळी. यामध्ये सकाळी 6-7 वाजता जे मुलं रांगेमध्ये लागत आहे, कोणाचा रिपोर्टिंग टाईम 11चा आहे, कोणाचा 9चा आहे, कोणाचा 7चा सुद्धा. ठीक आहे, तर ह्या रांगेमध्ये तुम्ही या ठिकाणी लागा. ठीक आहे, आणि या ठिकाणी प्रत्येक मुलांना 6-6 घंटे 8-8 घंटे या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर बसून ठेवण्यात आला आज. आणि सर्वात अगोदर तुम्हाला सांगतो, हे गेट दिसत आहे, गेटच्या अंदर सर्वात अगोदर मुलांना आज घेतलं. तर गेटच्या अंदर घ्यायच्या अगोदर तुम्हाला वरतं हॉल तिकीट फक्त ठेवायचा, आधार कार्ड ठेवायचा आणि 2 फोटो ठेवायचे बस. बाकी तुम्हाला कोणतेच डॉक्युमेंट या ठिकाणी न्यायची नाही. येणाऱ्या दिवसामध्ये ज्या पण मुलांचा ग्राउंड असेल तर तुम्ही सीपी मुंबईला ज्यांचं सुद्धा ग्राउंड असेल तर तुम्ही फक्त हॉल तिकीट आणा, त्याचबरोबर आधार कार्ड आणा आणि 2 फोटो आणा बस. बाकी या ठिकाणी कोणतेच डॉक्युमेंट लागत नाही. ठीक आहे, तर 2 फोटो असू द्या आपल्याजवळ. तर सर्वात अगोदर मुलांना त्या ठिकाणी गेटच्या अंदर घेतला आणि गेटच्या अंदर काही मुलांना सूचना दिल्या की तुमच्या बॅगीमध्ये असेल तर काढून टाका, कारण की समोर तुमची बॅग चेक होणार आहे. तर तिथं सुद्धा अर्धा घंटा मुलांना बसून ठेवला जात आहे आणि एक एक रांग त्या ठिकाणी उठवल्या जात आहे. ठीक आहे, तर सर्वात अगोदर त्या ठिकाणी एक एक रांग उठवली आणि त्या ठिकाणी जे बॅगा चेक करत आहे त्या रांगेमध्ये त्या ठिकाणी नेलं. तर तिथं जवळपास जे विद्यार्थी मित्रांनो 10-11 टेंट टाकलेले आहे. तर प्रत्येक टेंटमध्ये तुमची बॅग चेक केला जात आहे त्या ठिकाणी आणि मुलांना 2 घंटे त्या ठिकाणी उभं राहावं लागत आहे. 1 ते 2 घंटे प्रत्येक विद्यार्थ्यांना उभं राहावं लागत आहे आणि एक एक मुलांची त्या ठिकाणी बॅग चेक केला जात आहे. बॅग चेक केल्यानंतर तुमचे खिसे ते चेक करत आहे. खिसे चेक केल्यानंतर आणखीन मुलांना ते पुढं पाठवता आणि पुढं जे एक मोठा टेंट टाकलेला आहे, जवळपास 500 मुलं त्या ठिकाणी मावू शकते. म्हणजे 500 झालं, त्याचबरोबर 2000 झालं, 3000 झालं, एवढे मुलं त्या ठिकाणी मावू शकते असा त्या ठिकाणी मोठा टेंट टाकलेला आहे. आणि त्या ठिकाणी सर्वात अगोदर ते तुम्हाला बॅगा ठेवायला लावत आहे. सर्वात अगोदर बॅगा ठेवायच्या आहे तिथं आणि त्याच्याच बाजूंना संडास बाथरूमची सुद्धा सुविधा आहे, त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. ठीक आहे, तर हे झाल्यानंतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बॅगा ठेवायला लावला. बॅगा ठेवल्यानंतर त्या ठिकाणी टेबल नंबर दिलेला आहे. टेबल नंबर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 असे टेबल नंबर आहे त्या ठिकाणी आणि टेबल नंबर खाली आपला रोल नंबर आहे. तर आपल्या हॉल तिकीटचा रोल नंबर तुम्ही तपासा, चेक करा की आपल्या या ठिकाणी कोणत्या टेबल नंबरमध्ये आपल्याला रांगेमध्ये लागायचं. आणि ते जर तुम्हाला जमत नसेल तर तिथल्या पोलिसांना किंवा पोलिसांना विचारा की मी या ठिकाणी कोणत्या टेबल नंबरमध्ये माझा रोल नंबर आहे, कोणत्या टेबल नंबरमध्ये मी या ठिकाणी रांगेमध्ये लागू. ठीक आहे, कारण की हे जर तुम्ही त्या ठिकाणी
विचारसाल तर काही प्रॉब्लेम येणार नाही. तर तुम्ही दुसऱ्या रांगेमध्ये त्या ठिकाणी लागले आणि तुमचा नंबर आला 1-2 घंट्यानं, तर तुम्हाला जे विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्या रांगेमध्ये ते पाठवणार आहे. कारण की रोल नंबरनुसार त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो हॉल तिकीटचा जो रोल नंबर आहे त्याच्यानुसार मुलं त्या ठिकाणी घेत आहे. तर योग्य तुम्हाला टेबल नंबरवर बसायचं आहे. जर समजा समजत नसेल तर पोलिसांना विचारत तिथं की मी कोणत्या रांगेमध्ये या ठिकाणी रांगेमध्ये लागू. ठीक आहे. तर हे झाल्यानंतर त्या ठिकाणी दोन घंटे मुलांना बसून ठेवल्या जात आहे त्या टेंटमध्ये. 2 घंटे झाल्यानंतर त्या ठिकाणी हॉल तिकीटवर आपला नंबर आल्यानंतर हॉल तिकीटवर ते शिक्का देत आहे. शिक्का दिल्यानंतर त्या ठिकाणी आपला एक फोटो ते घेत आहे. फोटो दिल्यानंतर आपले सिग्नेचर त्या ठिकाणी घेत आहे आणि आपल्याला जिथं हाईट मोजते तर त्या ठिकाणी ज्या मुलांना रांगेमध्ये दुसऱ्या रांगेमध्ये पाठवत आहे आणि तिथं सुद्धा 1 घंटा मुलांना बसून ठेवला जात आहे. आणि तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी जास्त वेळपर्यंत बसून ठेवला जातात, 6-6 घंटे 8-8 घंटे. तर तुम्ही ग्राउंडच्या अंदर जायच्या वेळेस त्या ठिकाणी फळ वगैरे त्या न्या, सफरचंद झालं, त्याचबरोबर केळी वगैरे न्या. कारण की पहा 6-7 घंटे बसून ठेवलं जात आहे. तर तुम्ही फळ वगैरे त्या ठिकाणी फळ वगैरे खासान तर तेवढी शरीरामध्ये एनर्जी बरकरार राहणार आहे. कारण की तुम्हाला सर्व ग्राउंडच्या अंदर ताकदचं काम आहे. 1600 मीटर रनिंग मार लागते, गोळा फेका लागते, 100 मीटर मार लागते, सगळं ताकदचं काम आहे. आणि तुमच्या शरीरामध्ये ताकदच नसले तर तुमचा ग्राउंडचा परफॉर्मन्स कसा काय या ठिकाणी येणार आहे. तर ह्या गोष्टीचं तुम्ही या ठिकाणी लक्ष ठेवा. फळ वगैरे तुम्ही न्या, फळ वगैरे नेऊ देते ते ग्राउंडच्या अंदर. तर हे झाल्यानंतर सर्वात अगोदर त्या ठिकाणी हाईट घेत आहे. तर हाईटला भरपूर मुले बाहेर होत आहे. हाईटमध्ये आणि छातीमध्ये जास्त मुलं या ठिकाणी बाहेर होत आहे, या ठिकाणी अपात्र होत आहे, कटत आहे. ठीक आहे. तर ते ज्या विद्यार्थ्यांजवळ डिजिटल मशीन आहे, हाईट मोजायच्या अगोदर शर्ट आणि बूट काढायला ते लावत आहे आणि त्या ठिकाणी उभं राहायला लावत आहे, छाती मोजत आहे आणि त्या मशीनमध्ये पूर्ण दाखवत आहे आपलं की आपलं वजन किती आहे, आपली छाती किती आहे, आपली उंची किती आहे. तर हे झाल्यानंतर आपलं त्या ठिकाणी फोटो काढला जात आहे. फोटो घेत आहे तिथं. फोटो काढल्यानंतर आपलं सिग्नेचर तिथं ते घेऊन आले. सिग्नेचर घेतल्यानंतर आणखीन दुसऱ्या रांगेमध्ये ते पाठवतात, चेस्ट नंबरच्या रांगेमध्ये. जवळपास 1000 मुलं त्या ठिकाणी बसले राहते. तर आपला नंबर येण्यासाठी तिथं 2 घंटे प्रत्येक मुलांना थांबावं लागत आहे. 2 घंटे झाल्यानंतर त्या ठिकाणी आपला नंबर येते. नंबर आल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला चेस्ट नंबर दिला जात आहे. चेस्ट नंबर तुम्हाला आपल्या लावून घ्यायचा आपल्या छातीला. त्याचबरोबर 2 चिपा तिथे ते पायाला लावायच्या. 2 चिपा तुम्हाला लावायच्या आणि त्या ठिकाणी कॅम्प्युटरवर हॉल तिकीट व्हेरिफिकेशनची प्रोसेस आहे. तर हॉल तिकीट व्हेरिफिकेशन करायला जास्त टाइम लागत नाही, 2 मिनिटात व्हेरिफिकेशन होते. आणि त्यानंतर आपले जे चिप आहे, दोन्ही पायाचे जे चिप आहे त्या स्कॅन होत आहे त्या मशीननं करत आहे. ते स्कॅन केल्यानंतर त्या ठिकाणी आपला फोटो त्या ठिकाणी घेत आहे, थंब वगैरे घेत आहे आणि आपलं सिग्नेचर घेत आहे. आणि हे झाल्यानंतर मुलांना समोर आणखी पाठवलं ज्या ठिकाणी डिटेल बनते 50 मुलांची त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी तुम्हाला बसायचं त्या रांगेमध्ये आणि तुमचं माईकमध्ये नाव घेतलं की त्या डिटेलमध्ये तुम्हाला बसायचं आहे. तर एक पोलीसवाला 50 मुलांची डिटेल त्या ठिकाणी नेत आहे. तर सर्वात पहिला जो त्या ठिकाणी होत आहे तर 100 मीटर पहिला इव्हेंट होत आहे. 100 मीटरला 4-4 मुलं ते सोडत आहे. तर 100 मीटर तुम्ही या ठिकाणी पळायचं कसं पहा. तुमचं ग्राउंड उन्हीत येत असेल तर शूजनं धावा आणि सकाळी किंवा संध्याकाळी तुमचं ग्राउंड असेल तर बिना शूजनं तुम्ही धावा. सर्वात बेस्ट आहे 100 मीटर आणि 1600 मीटर रनिंगसाठी. काय सोनानी तुमच्या पायाला सिंथेटिक ग्राउंड आहे विद्यार्थी मित्रांनो घाटकोपरचं. तर पहिला इव्हेंट त्या ठिकाणी 100 मीटर घेतला. 100 मीटर नंतर लगेच 5-10 मिनिटांना त्या ठिकाणी 1600 मीटर रनिंग होत आहे. तर 1600 मीटर रनिंगसाठी 150 मुले ते सोडत आहे. 50-50ची जे एक डिटेल सोडत आहे. 2-2 मुले 1600 मीटर रनिंगच्या वेळेस सोडत आहे. तर 150 मुलं टोटल ते सोडत आहे एका टाईमला. ठीक आहे. आणि 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस तुम्हाला ग्राउंडच्या बाहेरून रनिंग नाही मारायचे आहे, ट्रॅकच्या अंदरून धावा. तुम्ही ट्रॅकच्या अंदरून धावसान तेवढंच तुमचं अंतर कमी येणार आहे, तेवढंच तुम्हाला मार्क्स जास्त भेटणार आहे आणि टायमिंग सुद्धा कमी तुमचा येणार आहे. ठीक आहे. तर 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर लगेच 5-10 मिनिटांना गोळा फेक होत आहे. तर ह्या ठिकाणी तुम्हाला चुका कोणती नाही करायची आहे. लगेच तुमचा गोळा फेकवर पहिला नंबर तुम्ही आणू नका, शेवटला नंबर आणा. कारण की त्या ठिकाणी बॉडी थकली राहते आपली, आराम पाहिजे आपल्याला. कारण की शक्ती काहीच नाही राहत. कारण की 1600 मीटर रनिंग मारल्यावर पुरा दम चालला जो अंगातला. ठीक आहे. तर शेवट गोळा फेका त्या ठिकाणी. आणि हे झाल्यानंतर सगळ्यात शेवटी मार्क्स दाखवत आहे सर आपल्याला गोळा फेकमध्ये किती मार्क्स भेटले, 100 मीटरमध्ये किती भेटले, 1600 मध्ये किती भेटले. तर मुलांना या ठिकाणी मार्क्स पडत आहे. 20 मुलं या ठिकाणी 50 पैकी रनिंगमध्ये कटत आहे. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या राऊंडला थांबत आहे. त्यामधले 20 पोरं असे की त्यांना 20, 22, 24, 26 अशा प्रकारे मार्क्स पडत आहे. आणि त्यामधले 4-5 मुलं असे की त्यांना 32, 34, 36, 38 असे मार्क्स पडणारे. आणि 2-3 असे मुलं आहे की 41, 43, 45 अशा प्रकारे मार्क्स पडत आहे एका डिटेलला मुलांना.